तुमच्या विम्याचे पैसे कुणाच्या खिशात? नाशिकमध्ये इन्शुरन्स घोटाळा उघड. बनावट प्रमाणपत्र देऊन लाखोंचा गंडा. नाशिकच्या मनमाडमधील युनियन बँकेतील एफडी घोटाळा ताजा असतानाच याच बँकेच्या सिस्टर कन्सर्न मधील इन्शुरन्स घोटाळा समोर आला. स्टार युनियन डाय हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये हा घोटाळा झालाय. एफडी घोटाळा करणाऱ्या संदीप देशमुख या एजंटनेच विमाधारकांच्या तब्बल 68 लाखांच्या हप्त्यांवर डल्ला मारल्याचं समोर आलंय. हा आकडा 3.5 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कशा प्रकारे विमाधारकांना गंडा घालण्यात आला त्यावर एक नजर टाकूया. विमाधारकांकडून हप्त्याचे पैसे घेतले. विमाधारकांना हप्ता भरल्याचं बनावट प्रमाणपत्र देण्यात आलं. एजंटने हप्त्याचे पैसे कंपनीकडे भरलेच नाही. 68 लाख रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. हा घोटाळा 3.5 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या आरोपीने जवळपास त्या कंपनीचा 3.5 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. काही लोकांना खोटी आमिषं दाखवली, खोट्या पावत्या तयार केल्या, बनावट शिक्के वापरले आणि स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे. आरोपी एजंट संदीप देशमुख हा सध्या एफडी घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख याने अशा प्रकारे अजून कुणाची फसवणूक केली असेल तर तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. फिर्यादीमध्येच त्यांनी 18 लोकांच्या पॉलिसीज दिलेल्या आहे आणि या मार्फतीने आपल्या चॅनलच्या मार्फतीने आम्ही असं आवाहन करू इच्छितो लोकांना का ज्यांची कोणाची फसवणूक झालेली असेल त्यांनी तपास अधिकारी PSI सरोवर यांच्याशी संपर्क साधावा. तुम्ही जर विम्याचे हप्ते एजंट मार्फत भरत असाल तर सावध व्हा. तुमच्या विम्याचे हप्ते भरले जात आहेत की नाही याची खात्री करा. नाहीतर तुमच्या कष्टाच्या कमाईवर संदीप देशमुख सारखे एजंट डल्ला मारतील. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.